हॅलो स्टुडंट्स, वेलकम बॅक. टुडे वी आर गोइंग टू सी टेन्स. मराठीमध्ये आपण त्याला काळ असं म्हणतो. ॲज यू ऑल नो, इन इंग्लिश देअर आर 3 मेन टेन्स: प्रेझेंट टेन्स, पास्ट टेन्स, फ्युचर टेन्स. वर्तमान काळ, भूतकाळ आणि भविष्यकाळ. आत्ता सध्या जी क्रिया घडत आहे त्याला आपण वर्तमान काळ असं म्हणतो. आधी घडलेली जी क्रिया आहे त्याला आपण भूतकाळ असं म्हणतो आणि भविष्यामध्ये जी क्रिया घडणार आहे त्याला आपण भविष्यकाळ असं म्हणतो. नाव ईच टेन्स हॅज 4 डिफरंट काइंड. या प्रत्येकी 3 काळाचे एकूण 4 प्रकार पडतात. सिंपल, साधा, कंटिन्युअस, चालू किंवा अपूर्ण, परफेक्ट, पूर्ण आणि परफेक्ट कंटिन्युअस, चालू पूर्ण काळ. आता प्रेझेंट टेन्समधला पहिला प्रकार आपण पाहणार आहोत, सिंपल प्रेझेंट टेन्स, अर्थात साधा वर्तमान काळ. मग हा सिंपल प्रेझेंट टेन्स आपण कशा पद्धतीनं आयडेंटिफाय करणार आहोत, कसं ओळखणार आहोत? व्हॉट इज द स्ट्रक्चर ऑफ सिंपल प्रेझेंट टेन्स? सो लुक ॲट हिअर. सब्जेक्ट यस प्लस V1. यस म्हणजे सब्जेक्ट, कर्ता, आणि त्यानंतर आपण काय वापरणार आहोत? V1. V मीन्स, नाउ लुक ॲट हिअर, V मीन्स व्हर्ब, क्रियापदाचं पहिलं रूप आपण वापरणार आहोत. V मीन्स व्हर्ब, सब्जेक्ट आणि त्यानंतर क्रियापदाचं जर पहिलं फॉर्म असेल सो निश्चितपणे तो काळ कोणता असेल? सिंपल प्रेझेंट टेन्स, साधा वर्तमान काळ. नाउ लुक ॲट हिअर एक्झाम्पल, आय प्ले. सो इन दिस सेंटेन्स आय इज सब्जेक्ट, प्ले इज V1, क्रियापदाचं पहिलं रूप या ठिकाणी वापरलेलं आहे. दुसरं उदाहरण आपण पाहूया. ही प्लेज, सी प्लेज, इट प्लेज. आता सिंपल प्रेझेंट टेन्समध्ये साध्या वर्तमान काळामध्ये एक महत्त्वाचा रूल लक्षात ठेवायचा आहे. ही, शी आणि इट हे थर्ड पर्सन सिंग्युलर सब्जेक्ट, तृतीय पुरुषी एकवचनी हे जर करते असतील तर त्याच्यासमोर जे क्रियापद येणार आहे त्या क्रियापदाला यस किंवा ईएस प्रत्यय लागणार आहे सिंपल प्रेझेंट टेन्समध्ये. फॉर एक्झाम्पल, कम हे जर क्रियापद घेतलं तर कसं होणार? ही कम्स, ईएस प्रत्यय लागणार आहे. सी कम्स, इट कम्स, थर्ड पर्सन सिंग्युलर समोर जे क्रियापद येणार त्याला यस किंवा ईएस प्रत्यय सिंपल प्रेझेंट टेन्समध्ये साध्या वर्तमान काळामध्ये लागणार आहे. लक्षात आलं असेल. सिंपल प्रेझेंट टेन्स अतिशय सोपं स्ट्रक्चर आहे, यस प्लस V1 प्लस ओ. त्यानंतर आहे पास्ट टेन्स. पास्ट टेन्समधला पहिला प्रकार सिंपल पास्ट टेन्स, साधा भूतकाळ. आता तुम्ही कशा पद्धतीनं आयडेंटिफाय करणार? यस प्लस V2, क्रियापदाचं दुसरं फॉर्म साध्या भूतकाळामध्ये तुम्ही वापरणार आहात. सिंपल पास्टमध्ये क्रियापदाचं दुसरं रूप तुम्ही वापरणार आहात. आय प्लेड, ही प्लेड, क्रियापदाची 3 रूपं माहीत असणं गरजेचं आहे. प्ले, प्लेड, प्लेड. या ठिकाणी दुसरं रूप सिंपल पास्ट टेन्समध्ये वापरलेलं आहे. सिंपल प्रेझेंट टेन्स म्हटल्यानंतर क्रियापदाचं पहिलं रूप, सिंपल पास्ट टेन्स म्हटल्यानंतर क्रियापदाचं दुसरं रूप. आय प्लेड, ही प्लेड. इज इट क्लिअर? ओके. त्यानंतरचा तिसरा काळ आहे फ्युचर टेन्स. ओके, आय प्लेड, ही प्लेड. लक्षात आलं आहे. प्रेझेंट टेन्समधला पहिला प्रकार सिंपल फ्युचर टेन्स. कसा आयडेंटिफाय करणार? शाल ऑब्लिक विल प्लस V1. या ठिकाणी टू बीज फॉर्म वापरलेले आहेत, शाल, विल, आणि त्यानंतर पुन्हा क्रियापदाचं कितवं फॉर्म तुम्ही वापरणार आहात? पहिलं. बघा या ठिकाणी एक्झाम्पल, आय शाल प्ले. आय हे सब्जेक्ट आहे, टू बीज फॉर्म घेतलं आहे शाल, शाल घ्या किंवा विल घ्या, आणि त्यानंतर क्रियापदाचं पुन्हा पहिलं फॉर्म तुम्ही वापरणार आहात. देन ही विल प्ले, सब्जेक्ट प्लस विल प्लस V1. सब्जेक्ट घेतलेला आहे ही, त्यानंतर आता या ठिकाणी विल हे फॉर्म वापरलेलं आहे, आणि त्यानंतर क्रियापदाचं पुन्हा पहिलं फॉर्म तुम्ही वापरणार आहात. शाल प्लस विल प्लस V1 असं स्ट्रक्चर जर सेंटेन्समध्ये तुम्हाला आढळलं तर तो काळ कोणता असणार आहे? सिंपल फ्युचर टेन्स. ओके. सिंपल प्रेझेंट टेन्स यस प्लस V1, सिंपल पास्ट टेन्स यस प्लस V2, आणि फ्युचर टेन्स सिंपल फ्युचर टेन्स यस प्लस शाल ऑब्लिक विल प्लस V1. त्यानंतरचा जो दुसरा प्रकार आहे कंटिन्युअस. प्रेझेंट कंटिन्युअस, पास्ट कंटिन्युअस, फ्युचर कंटिन्युअस. कशा पद्धतीनं तुम्ही आयडेंटिफाय करणार आहात? व्हॉट इज द स्ट्रक्चर ऑफ प्रेझेंट कंटिन्युअस, पास्ट कंटिन्युअस अँड फ्युचर
continuous. Now look at here structure. S plus to be form plus व्ही प्लस आय एन जी. आता व्ही प्लस आय एन जी याला चौथं फॉर्मसुद्धा म्हटलेलं आहे. टू बीज फॉर्म म्हणजे कोणते फॉर्म? तर पहा, प्रेझेंट टेन्समधले टू बीज फॉर्म कोणते आहेत? वर्तमानकाळी टू बीज फॉर्म कोणते आहेत? एम, इज, आर. भूतकाळामधील टू बीज फॉर्म कोणते आहेत? वॉज, वेअर. फ्युचर टेन्समधले टू बीज फॉर्म कोणते आहेत? शाल बी, विल बी. याचा तुम्ही वापर करून क्रियापदाला कोणता प्रत्यय लावणार आहात? आय एन जी. म्हणजे थोडक्यात क्रियापदाचं चौथं रूप तुम्ही या ठिकाणी वापरणार आहात. ओके. मग प्रेझेंट कंटिन्युअसमध्ये पास्ट कंटिन्युअस किंवा फ्युचर कंटिन्युअस कसं आयडेंटिफाय करणार? टू बीज फॉर्म वापरून व्ही प्लस आय एन जी हे स्ट्रक्चर तुम्ही यूज करणार आहात. फॉर एक्झाम्पल, आय एम प्लेइंग, आय वॉज प्लेइंग, आय शाल बी प्लेइंग. ओके. त्यानंतरचं पुढचा प्रकार आहे परफेक्ट, म्हणजे पूर्ण. मग प्रेझेंट परफेक्ट, पास्ट परफेक्ट, फ्युचर परफेक्ट कशा पद्धतीनं तुम्ही आयडेंटिफाय करणार आहात? नाउ लुक ॲट हिअर स्ट्रक्चर. यस प्लस टू हॅव प्लस V3. आता परफेक्ट टेन्समध्ये टू हॅवची तुम्ही यूज करणार आहात. वर्तमानकाळ म्हटल्यानंतर हॅव हॅज, भूतकाळ म्हटल्यानंतर हॅड, आणि फ्युचर टेन्समध्ये शाल हॅव, विल हॅवचा तुम्ही वापर करणार आहात. आणि कंपल्सरी क्रियापदाचं तिसरं रूप तुम्ही वापरणार आहात. परफेक्ट म्हटल्यानंतर टू हॅवची तुम्ही रूपं वापरून क्रियापदाचं तिसरं रूप तुम्ही वापरणार आहात. प्रेझेंट परफेक्टमध्ये टू हॅवची रूप आहेत हॅव, हॅज. पास्ट परफेक्टमध्ये टू हॅवचं रूप तुम्ही वापरणार आहात हॅड, आणि फ्युचर परफेक्टमध्ये टू हॅवचं रूप तुम्ही वापरणार आहात शाल हॅव, विल हॅव. आणि कंपल्सरी परफेक्ट म्हटल्यानंतर PPP, पास्ट पॅसिव्ह पार्टिसिपल वापरणार आहात. पुढचा प्रकार आहे परफेक्ट कंटिन्युअस. प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस, पास्ट परफेक्ट कंटिन्युअस, फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस कसं आयडेंटिफाय करणार? नाउ लुक ॲट हिअर स्ट्रक्चर. यस प्लस टू हॅव फॉर्म प्लस बीन प्लस VING. टू हॅवची तुम्ही फॉर्म वापरणार आहात. पहा या ठिकाणी हॅव, हॅड, शाल, हॅव. ओके. त्यानंतर बीन हे महत्त्वाचं स्ट्रक्चर प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस, पास्ट परफेक्ट कंटिन्युअस आणि फ्युचर परफेक्ट कंटिन्युअसमध्ये वापरणार आहात. परफेक्ट कंटिन्युअस म्हटल्यानंतर काय वापरणार? टू हॅवची रूपं, नवीन रूप येणार बीन, आणि क्रियापदाला ING हे फॉर्म तुम्ही वापरणार आहात. फॉर एक्झाम्पल, आय हॅव बीन प्लेइंग, आय हॅड बीन प्लेइंग, आय शॅल हॅव बीन प्लेइंग. ओके. टू हॅव फॉर्म प्लस बीन प्लस व्ही प्लस ING. टू हॅवची कोणती फॉर्म आहेत हे तुमच्या लक्षात आलं असेल. वर्तमानकाळी हॅव, हॅज, भूतकाळी हॅड, आणि भविष्यकाळी शाल हॅव बीन किंवा विल हॅव बीनचा तुम्ही वापर करणार आहात. मला असं वाटतं की हे सगळे स्ट्रक्चर तुमच्या लक्षात आली असतील. सिम्पल प्रेझेंट टेन्स यस V1, सिम्पल पास्ट यस प्लस V2, फ्युचर टेन्समध्ये शाल विलचं वापर करून क्रियापदाचं तुम्ही पहिलं रूप वापरणार आहात. कंटिन्युअस म्हटल्यानंतर टू बीज फॉर्म प्लस ING. परफेक्ट म्हटल्यानंतर टू हॅव प्लस PPP. ओके. आणि परफेक्ट कंटिन्युअस टू हॅव प्लस बीन प्लस ING. इज इट क्लिअर? थँक यू.